आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात एक गोष्ट कायम असते. हळद, बरोबर ना? सर्दी खोकला झाला की आजी लगेच हळदीचं दूध द्यायची. पण कधी विचार केलाय की या गोल्डन स्पाइसचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी आपण ती योग्य प्रकारे घेतो का? म्हणजे हळद दुधात मिसळून प्यावी की पाण्यात? हा प्रश्न तसा खूप महत्वाचा आहे. तर मग आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. कारण योग्य निवड केली तर हळदीचे फायदे अक्षरशः कित्येक पटीने वाढू शकतात. चला, दूध विरुद्ध पाणी या लढाईत आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम काय आहे हे समजून घेऊया. आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी हळदीमागचं सायन्स समजून घेऊ. मग हळदीचं दूध आणि हळदीचं पाणी या दोन्हींचे फायदे तोटे बघू. त्यांची समोरासमोर तुलना करू आणि हो, शेवटी काही महत्त्वाच्या टिप्स आणि कोणी काळजी घ्यावी हे सुद्धा पाहू. चला तर मग सुरू करूया. तर दूध की पाणी या निर्णयावर येण्याआधी आपल्याला हळदीच्या आत दडलेला खरा हिरो कोण आहे हे जाणून घ्यावं लागेल. म्हणजे ही हळद आपल्या शरीरावर नक्की काम करते तरी कशी? हळदीची सगळी ताकद, तिची सगळी जादू आहे तिच्यातील एका खास घटकामध्ये आणि त्याचं नाव आहे कर्क्युमिन. हाच तो पॉवरफुल कंपाऊंड आहे जो शरीरातली सूज कमी करतो, म्हणजे अँटी इन्फ्लमेटरी म्हणून काम करतो आणि एक अँटीऑक्सिडंट सुद्धा आहे. थोडक्यात काय, तर हळदीचे बहुतेक आरोग्यदायी फायदे याच कर्क्युमिनमुळे मिळतात. पण इथे एक गंमत आहे. कर्क्युमिन कितीही गुणकारी असलं तरी आपलं शरीर त्याला सहजपणे शोषून घेत नाही. याला शास्त्रीय भाषेत लो बायो अवेलेबिलिटी असं म्हणतात. म्हणजे समजा आपण चमच्याभर हळद खाल्ली तर त्यातील अगदी थोडंसंच कर्क्युमिन शरीराच्या कामी येतं आणि बाकीचं जवळजवळ वाया जातं. मग यावर उपाय काय? सोपा आहे. इथे कर्क्युमिनचे 2 जिगरी दोस्त मदतीला येतात. पहिला आहे काळी मिरी. त्यात पायपरीन नावाचा एक घटक असतो जो कर्क्युमिनचं शोषण तब्बल 2000% वाढवतो. हो, 2000%. आणि दुसरा मित्र म्हणजे हेल्दी फॅट्स, जसं की दूध किंवा आपलं साजूक तूप. म्हणून हळद घेताना हे दोघे सोबतीला असलेच पाहिजेत हे लक्षात ठेवा. चला, आता भेटूया आपल्या पहिल्या स्पर्धकाला, हळदीचं दूध, ज्याला आपण प्रेमाने गोल्डन मिल्क असंही म्हणतो. हे फक्त एक पेय नाहीये, तर अनेकांसाठी एक आरामदायी, उबदार अनुभव आहे. हळदीच्या दुधाचे फायदे पाहिले तर ते सांधेदुखीसारखी शरीरातील सूज कमी करतं, आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढवतं आणि रात्री झोपण्यापूर्वी घेतलं तर शांत झोप लागायला मदत करतं. इतकंच नाही तर पचन आणि त्वचेसाठी तर ते उत्तम आहेच, पण दुधामुळे आपल्या हाडांना कॅल्शियम मिळून तीही मजबूत होतात. आता वळूया आपल्या दुसऱ्या स्पर्धकाकडे. हा आहे हळदीचं पाणी. गोल्डन मिल्कच्या तुलनेत हा एक हलका-फुलका आणि शरीराला आतून स्वच्छ करणारा म्हणजे क्लेन्झिंग ड्रिंक म्हणून ओळखला जातो. हळदीच्या पाण्याचा मुख्य उद्देश आहे डिटॉक्स, म्हणजे शरीरातली घाण, टॉक्झिन्स बाहेर काढायला मदत करणे. हे मेटाबॉलिझम सुधारतं, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवायलाही मदत होते. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना दुधाची ॲलर्जी आहे किंवा दूध पचत नाही, त्यांच्यासाठी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. तर मग दूध विरुद्ध पाणी. आता वेळ आली आहे थेट तुलनेची, फायनल राऊंड. चला बघूया कोणाची निवड कधी करायची, म्हणजे निर्णय घेणं एकदम सोपं होऊन जाईल. हे बघा, या दोघांमधला फरक अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहे हळदीचं दूध, जे आराम देणारं आणि पोषक आहे, सूज कमी करण्यासाठी आणि शांत झोपेसाठी हे उत्तम. तर दुसऱ्या बाजूला आहे हळदीचं पाणी, जे हलकं आणि शरीराला स्वच्छ करणारं आहे, डिटॉक्स आणि वजन नियंत्रणासाठी हे बेस्ट आहे. आता तुमचं काम अजून सोपं झालं. तुमचं ध्येय काय आहे ते ठरवा. शांत झोप हवीये, सांधे दुखतायत, डोळे झाकून हळदीचं दूध निवडा. पण जर शरीर डिटॉक्स करायचं असेल किंवा वजन नियंत्रणात ठेवायला मदत हवी असेल तर मग हळदीचं पाणी हा योग्य पर्याय आहे. अगदी सरळ आणि सोपं गणित आहे. याचा अर्थ काय? या स्पर्धेत कुणी एकच विजेता नाहीये. खरी निवड आपल्या स्वतःच्या गरजेवर आणि ध्येयावर अवलंबून आहे. आपल्या शरीराला काय हवंय हे ओळखून केलेली निवडच सर्वोत्तम निवड ठरेल. चला, आता फक्त बोलून नाही तर कृती कशी करायची ते पाहू. हे पेय नक्की कसं बनवायचं जेणेकरून जास्तीत जास्त फायदा मिळेल आणि काय काळजी घ्यायची हे जाणून घेऊया. गोल्डन मिल्क बनवण्याची ही योग्य पद्धत नीट लक्षात ठेवा. आपण सहसा काय करतो, गरम दुधात थेट हळद टाकतो, पण तसं करू नका. आधी एका छोट्या भांड्यात चमचाभर तूप गरम करा. त्यात हळद
आणि चिमूटभर काळी मिरी घालून एखादा मिनिट परता. यामुळे कर्क्युमिन सक्रिय होतं. मग हे मिश्रण गरम दुधात मिसळा. असं केल्याने हळदीचा प्रत्येक कण शरीराला उपयोगी पडेल. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची सूचना. हळद जरी नैसर्गिक असली तरी ज्यांना पित्ताशयाचा किंवा किडनी स्टोनचा त्रास आहे किंवा जे रक्त पातळ करण्याची औषधं घेत आहेत, त्यांनी हळदीचं नियमित सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा. गर्भवती महिलांनीही अतिरिक्त सेवन टाळावं. तर मग शेवटी निवड काय असेल? आपल्या आजीच्या बटव्यातून आलेलं पारंपरिक, आरामदायी हळदीचं दूध की आजच्या धावपळीच्या आयुष्यासाठी आवश्यक असलेलं डिटॉक्स करणारं हळदीचं पाणी? उत्तर आपल्या प्रत्येकाकडेच आहे. आपल्या शरीराचं ऐका आणि आपल्यासाठी योग्य निवड करा.